तर का म्हणते बे पोट्टे, आपल्याला जायचं होतं भजनाले हिरापूर मांगलेले. तर चला दाखव तुम्हाला आपलं भजन कसं झालं ना कसं नाही. तर गुबुड गुबुड हे मागचं बसून आहे गवडण म्हणते, हे समोरचं हे बसून आहे रामाचं पद म्हणते. हे आपले भजनातले दोन्ही ढोलक्या माग बसून आहे ते बाजीरावाचं गाणं म्हणते. तर चला दाखवतो आपलं भजन कसं आहे ना कसं नाही. आम्ही आले मग पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकासाठी. हे दोघं जण कुठं माग लटकले होते काय आत्ता आले. या भाऊले म्हणलं 10,000चं पेट्रोल टाक. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. या भाऊनं दाबले खपाखप बटना काढलं आणि टाकलं आपल्या गाडीत पेट्रोल रफसे. मग फायनली पोचले मग आपण हिरापूरली. इकडे तर मस्त एक नंबर दुकानं गिकानं लागून या मंदिरात आले. मस्त कीर्तन ऐकवतो ते महाराज. पालखी अजून निघायचीच आहे. आम्ही मस्त तयारी वयारी केली, झालेरी गिलरी टोप्या गिप्या इकडे वागडे लावले, निघले आम्ही मग पालखी. इकडे आला तर मस्त येणे डपरे झोडत आहे पाहूंगा गपा गप. मग येतं तर पूर्ण लहान पुट्ट्याचीच गँग आहे. पुरा खंडी बरस करप आहे काय का पाहून मग वाजवणारे गप्प गप्प ठोकत आहे. येईन तर दिंडी गिंडी झाली ना आले मस्त इकडे दाबाले. पाहून मग येणी कसं खाताय रपा रप सगळेजण. पाहून मग लहान पोट्ट्याचं भजन कसं आहे ना कसं नाही. तर या घरवाल्याला तालीमसाठी जागा दे म्हणे मस्त झोपाची सोय करून टाकले. जा भो का एक दोन मंडळ पाहिले ना आले बेटे झोपाले. पाहून मग असे झोपत आहे कुत्र्यावानी सगळेजण. तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो.